माळशिरस तालुका सुपडासाफच्या सामूहिक भावनेने एकवटला। माळशिरस तालुक्याला कमी लेखण्याची, घोडा लावण्याची भाषा करणाऱ्या प्रवृत्तीला ठेचून काढण्यासाठी तालुक्यातील जनतेने आता निर्णायक भूमिका घेतल्याचे स्पष्ट चित्र समोर येत आहे। सुपडासाफ या घोषणेखाली सुरू झालेल्या मोहिमेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असून संपूर्ण तालुका एकवटल्याचे वातावरण निर्माण झाले आहे। जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमुळे तालुक्यातील राजकीय वातावरण तापलेले असतानाच खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिलेल्या सुपडासाफच्या घोषणेमुळे जनतेत नवचैतन्य संचारले आहे। माळशिरस तालुक्यात सर्वसामान्यांचे प्रश्न, शेती, पाणी, रोजगार व विकासाचे मुद्दे पुन्हा एकदा केंद्रस्थानी आले आहेत। मोहिते पाटील जाणकर नेतृत्वाने सर्व समाज घटकांना न्याय देणारे, तळागाळातील प्रश्न जाणणारे, दमदार आणि विश्वासार्ह उमेदवार उभे केल्यामुळे भाजपाच्या विरोधात मोठी जनलाट तयार होत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे। विशेष म्हणजे आजवर भाजपासाठी काम करणारे अनेक कार्यकर्तेही या सुपडासाफ मोहिमेत खुलेपणाने सहभागी होताना दिसत आहेत। मागील काळात माळशिरस तालुक्याला सातत्याने हिणवणाऱ्या, दुर्लक्षित ठेवणाऱ्या वृत्तीला घरचा रस्ता दाखवण्यासाठी कार्यकर्त्यांसह सामान्य नागरिकही उत्स्फूर्तपणे मैदानात उतरले आहेत। माळशिरस तालुक्याचा राजकीय इतिहास विकासाभिमुख राहिलेला आहे। राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत तालुक्याने नेहमीच विकासाच्या रथाला गती देण्याचे काम केले आहे। मागील 3 निवडणुकांमध्ये विजयी चौकार मारल्यानंतर आता शेवटचा विनिंग सिक्सर शॉट मारण्यासाठी जनता सज्ज झाल्याचे चित्र दिसत आहे। तालुक्याचे ज्येष्ठ नेते जयसिंग मोहिते पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि दमदार आमदार उत्तमराव जाणकर यांच्या प्रत्येक दौऱ्याला जनतेकडून प्रचंड प्रतिसाद आणि उत्स्फूर्त दाद मिळत आहे। रस्तोरस्ती, गावोगावी आणि बैठकींमधून जनतेचा वाढता सहभाग तालुका एकजीव झाल्याचे द्योतक ठरत आहे। एकंदरीतच सुपडासाफ ही केवळ घोषणा न राहता ती माळशिरस तालुक्याची सामूहिक भावना बनली असून येणाऱ्या निवडणुकीत तालुक्याच्या राजकीय इतिहासात नवे पर्व लिहिले जाईल असे स्पष्ट संकेत सध्या दिसून येत आहेत।